निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आणि राज्यातलं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं। आता यावर शरद पवार गटातनं सुद्धा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। शरद पवार गटातले आमदार रोहित पवार यांनी माफी मागितलेली आहे। या भेटीवर कुणीही राजकारण करू नये अशी विनंती रोहित पवारांनी केलेली आहे। तर जितेंद्र आव्हाडांनी या भेटीवरून उलट अजित पवार गटालाच टोला हाणलाय। कोण गजा मारणे बरोबर चहा प्यायला गेलं होतं ते पहा, जिनके शीशे के घर होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते, असा पलटवार आव्हाडांनी केलाय। जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही। निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे। त्यांना माहित नव्हतं, त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल। जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती। जरा खुद के गिरिबान में झाक के देखो, तुमचा कोण माणूस गजा मारण्याबरोबर चहा पितानाचा फोटो होता लोकसभा निवडणुकीच्या आधी। त्यांच्या टीमनी बारामतीमध्ये जाऊन कशी दमदाटी दिली, लोकांना कसं धमकवलं, हे आम्ही कधी उघडपणाने बोललेलो नाही। वेळ आली तर बोलून दाखवू, कोणाला दम दिला, कोणी दम दिला, कुठली गँग वापरली गेली, ते कोण भेटलं गजा मारण्याला निवडणुकीच्या आधी। जो शीशे के घर में रहा करते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं मारा करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।